हॅलो संतोष भाऊ, तुम्ही सावध राहा। सुदर्शन घुले आणि त्याची गँग तुम्हाला सोडणार नाही। तुमच्या जीवाला धोका आहे। ही टिप कोणी दिली आहे, कधी दिली आहे, काय नवीन माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात? चला तर बघूया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं आरोपींनी अपहरण केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी देशमुखांची अमानुष हत्या केली आहे। हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागलाय। आता या संपूर्ण प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे। संतोष देशमुख यांची हत्या व्हायच्या 3 दिवस आधीच त्यांना हत्येची टीप मिळाली होती, तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। तेव्हाच त्यांनी योग्य ते पाऊल उचललं असतं तर कदाचित संतोष देशमुख आज जिवंत असते, त्यांचा जीव गेला नसता, अशी नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी काही गोपनीय साक्षीदारांचे कबुली जबाब महत्त्वाचे ठरले आहेत आणि याच कबुली जबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। खरं तर 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आपल्या काही साथीदारांसह पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागायला आला होता। यावेळी त्याने कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला। यावेळी घुलेचा संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला आणि याच वादानंतर घुलेनं देशमुखांच्या हत्येचा कट रचला। ही वादावादी घटना घडल्यानंतर आरोपींसोबत असणाऱ्या एका गोपनीय साक्षीदाराने 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांना फोन देखील केला होता। सुदर्शन घुले आणि त्यांची गँग तुम्हाला सोडणार नाही, अशी माहिती गोपनीय साक्षीदाराने संतोष देशमुखांना दिली होती। मात्र देशमुखांनी याकडे दुर्लक्ष केलं। संबंधित गोपनीय साक्षीदाराने जबाबात पोलिसांना सांगितलंय की 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर मी संतोष देशमुख यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत। वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात। या अगोदर मलाही वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं होतं। अशी टीप मिळूनही संतोष देशमुखांनी यावर कोणतीच ऍक्शन घेतली नाही। त्यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना हलक्यात घेतलं। ही टीप मिळाल्याच्या 3 दिवसांनी आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या केली। देशमुखांनी कदाचित त्याच वेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता तर कदाचित आजचं चित्र काही वेगळं असतं, अशी नवी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। त्याच वेळी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर आज सरपंच संतोष देशमुख यांना आपण गमावलं नसतं। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।